आज परळी येथे माजी परळीचे प्रथम नागरिक दीपक नाना देशमुख यांचं अनोखं आंदोलन सुरू आहे। याच नगरपालिकेचे ते माजी प्रथम नागरिक असून याच नगरपालिकेसमोर त्यांना आंदोलन करावं लागतंय। अशी वेळ का आली आपण त्याची जाणून घेऊयात। नाना, काय सांगाल? तुम्ही याच नगरपालिकेचे प्रथम नागरिक होतात। हो आहे। याच नगरपालिकेसमोर तुम्हाला आज आंदोलन करावं लागतंय। आंदोलन याच्यासाठी करावं लागतंय की आता प्रशासन आहे 3 वर्ष झालं आणि 3 वर्ष प्रशासन जे काही निधी येईल ते आपल्या मनमानी पद्धतीने खर्च करीत आहे। आम्ही 15 वर्ष झालं ही मागणी होती की सरस्वती नदीला जे बाधित क्षेत्र आहे गंगासागर नगर, कृष्णानगर, सिद्धेश्वर नगर, खुदवे नगर, बरकत नगर ह्या भागामध्ये हमेशा पाणी वाहतंय आणि तिथल्या वस्तीमधील लोकांना खूप त्रास होतोय आणि 15-15 दिवस पाणी हटत नाही। ह्या मागणीसाठी जे काही निधी आता आलेला आहे, आता योगायोगानं ते प्रशासन आहे आणि त्यांनी त्यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे त्यांचे पैसे खर्च करण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे। कुणालाही न दाखवता काही न करता DPR तयार केला, कुठं लागणार आहे, कुठं बाधित क्षेत्र आहे असं कुठलाही विचार न करता ते 50 कोटी रुपयाची विल्हेवाट लावायचं ठरलेलं आहे आणि 3 टेंडर निघाले। 3-4 टेंडर परळीला निघून सुद्धा त्यांच्या मनमानी कारभारातला जो गुत्तेदार आहे त्यालाच काम द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे। म्हणून मी वारंवार निवेदन दिलंय की तेच गुत्तेदार परळीतील भुयारी गटार योजना 150 कोटीची योजना त्यांनी फस्त करून बसलेला आहे। हे मीच नाही तर प्रत्येक लहान लेकरू सुद्धा सांगू शकते। थोडाही पाऊस आला तर परळीमध्ये पाणी कमरे इतकाला गुडघ्या इतकाला साचतंय, प्रत्येक व्यापाऱ्याला त्याचा त्रास होतोय आणि हे फक्त दिखावा गुत्तेदार आहे। आणि परत हे नाल्यात आमच्या प्रभागामध्ये किंवा गाव भागातून वाहणारी जी सरस्वती नदी आहे हिचा प्रादुर्भाव परत होऊ नये, हे पैसे व्यवस्थित आणि चांगल्या गुत्तेदाराला काम मिळावं एवढीच आमची मागणी आहे। म्हणून हे एवढं आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली आहे। नाना, पण एकीकडं मुख्यमंत्री तुमचाच, सत्ताधारी तुमचेच आणि तुम्हीच प्रशासनावर रोष दाखवताय। प्रशासनावर रोष दाखवायचा विषयच नाही, हे मुजोर अधिकारी जे आपली मनमानी चालवतात ह्याचा रोष आहे आणि आम्हाला कुठलाही आज अधिकार नाहीये। आम्ही आज जनसेवक आहोत। आम्ही कुठल्याही पक्षाचा चष्मा घालून ह्याच्याकडे लोकांच्या जनतेकडे पाहत नाहीत। आम्ही जनतेच्या समस्येसाठी मी अग्रेसर आहे आणि तुम्हाला मी माझं वैशिष्ट्य सांगतो। मी प्रत्येक वेळेस मी एकदा भाजपमधून निवडून आलो, मी एकदा अपक्ष निवडून आलो, एकदा राष्ट्रवादीकडून निवडून आलो। ही माझी खाती आहे कारण मी जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर आहे आणि एवढ्या मोठ्या कामात जर 15-15 वर्षे लोकांना त्रास होत असेल आणि आज ते निधी आला असेल आणि त्याची विल्हेवाट जर व्यवस्थित होत नसेल तर आजपासून आम्ही ते पायंडा धरलेला आहे की पहिला पायंडा सगळा मोडून परळीसाठी नवीन दिशा आणि नवीन मार्ग तयार करण्याचं आमचं ध्येय धोरण आहे। त्याच्यासाठी हे पहिलं पाऊल आहे। याआधीही परळीच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी तिथे व्हिजिट देऊन त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली होती। कॉन्ट्रॅक्टरचं काम सुटायच्या आधीच ह्याचं आश्चर्य वाटतंय, कॉन्ट्रॅक्टरला काम सुटायच्या आधीच कॉन्ट्रॅक्टर काम चालू करतो, त्याची एवढी मजाल आहे। आणि ते सगळ्याच्या निदर्शनास आल्यानंतर ते स्वतः जाऊन तिथं स्वतः स्पॉटवर जाऊन ते काम रोखवलं, पण ते तेवढाच हे झाला। पण बाकीचा कुठल्याही त्यांच्याकडं जे पर्यावरण विभाग आहे त्यांच्याकडे जे निवेदन गेले, अतिक्रमण झाले, हे झाले, तर त्याच्यावर बी कुठली कारवाई अजून झाली नाही आणि मुख्याधिकारी तेव्हापासून रजेवर गेलाय। इथं ऑफिसमध्ये कोणीही कारभार बघायला सध्या समोर नाहीये। हीच ती राख आहे ज्याचं आंदोलन आणि ज्याची चर्चा संबंध महाराष्ट्रभर झाली। याच राखेमध्ये आज आपलं आंदोलन करावं लागतंय। याच राखेत गाडून घ्यायचं आमच्या नशिबात असेल तर आमचा मार्गच नाही, कारण आम्ही एक जण जर कोणीतरी पुढे ह्याच्यासाठी बलिदान द्यावंच लागल तर परळी पुढे सुखानं व्यवस्थित नांदल आणि परळीतले कारभार सुरळीत सुखाने सोयीस्कर होतील। काय वाटतंय, जर या उपरही तुमची मागणी मान्य झाली नाही तर पुढचं आंदोलन काय असेल? पुढचं आंदोलन हेच मोठं आंदोलन आहे, स्वतःला गाडून घ्यायचं। आज तोंड उघड आहे, उद्या तोंडासहित बंद करून आम्ही हे आंदोलन पुढे वाढवणार आहोत मागण्या नाही मान्य झाल्या।